वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय गाईज. आता बघूयात आपण माझ्या सासूबाई काय बनवत आहे. बघा काय बनवत आहे. बघू. तर आता चिवला भूक लागली म्हणून माझ्या सासूबाई त्यांच्यासाठी भेळ बनवत आहेत. काय करताय मम्मी? भेळ का स्वयंपाक नाही करायचा का? 7 वाजलेत. 7 पण नाही, 7:30 पावणे 8 झालेत रात्रीचे. आणि कधी जेवायचं मग? कोण करणार आहे स्वयंपाक? तू. मी करू का? तुम्ही नाही करणार? तुम्ही करा की आजच्या दिवस. आज तू करायचं. हा, उद्या मी कर. काय बनवणार आहे? मी बनवू? काय बनवू मी? जे आवडते बनव. यशला चिकन मटन नॉनव्हेज आवडतं. बनवू देत नाही तुम्ही? नक्की. आता काय पोरासाठी काय बनवू? हा ना. चिव काय करतायत? तू अभ्यास कर. हो का? चला मग आपण चिवला बघूया. हे बघा चिकन आणले. कोणासाठी? कुकीसाठी आणले? नाही, मग कोणासाठी चिकन आणले? कुकीसाठी. मग नाही का म्हणल्या? घ्या ना पटकन. मला नाही आवडत. नाही आवडत का? नाही आवडत. खायला आवडतं का? खायला आवडतं. किळस येते मला. किळस येते. मग खाता कसं? कुकी. हे बघा छू कुकी. बघा कशी भुकते मला. भुकायचं शिकवता का तिला? छू कुकी. हा, चांगलं शिकवा जरा तिला. अभ्यास करताय काय? तिने चिकन पाहिलं ना. यशने काय सामान आणलंय वाटतं दुकानाचं. यश का? आतमध्ये आवडते काय? अर्धा ना काय आणलंय? साखर आहे उधर ना मला खाली. उचलला नाही यार. अरे उचलतंय जा. उचलतोय मी खाली बसायला लागलोय. पडत चला. चल ना. साखरेचं पोत आणलंय. कुठं ठेवायचंय? बघू. जमल्या? थकल्या का? हे बघा इथं अभ्यास चाललाय. मोबाईल मध्ये अभ्यास चाललाय. कुकी छू कर. छू कर. बघू. पाणी सुटलं असेल तर तोंडाला. हा, त्या तोंडाला पाणी सुटलं असेल. नाही माझ्या तोंडाला नाही पाणी सुटलं. काय करताय नक्की? काय करताय गाईस? तर बघा तुमच्या पण तोंडाला भेळ बघून पाणी सुटलं असेल असं माझी सासू मला म्हणतीये की तुझ्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तर माझ्या तर काही सुटलं नाही. मला काही इतकी जास्त भेळ आवडत नाही. म्हणजे मला भूकच नाहीये म्हणून माझ्या तोंडाला काय पाणी सुटलं नाही. आता त्यांनी खास त्यांच्या लेकीसाठी भेळ बनवली आहे. कोणासाठी बनवली भेळ? काय तोंडात काय तुमच्या? मिसरी? अरे बापरे. चांगली सासूबाई जोरात आहे. व्हायरल सासू माझी. होय, व्हायरल सासू जोरात आहे. बोला की काहीतरी तुमच्या ऑडियन्सला बोला. काय बोल? तुमच्या युट्यूब सबस्क्रायबरला काय बोलणार आहेत का तुम्ही? त्यांना काय सांगायचंय का तुमच्या आताच ऑडियन्सला? नाही, नंतर सांगणार. काय सांगणार आहे? बोलणार नंतर. काय बोलणार आहे? बोलायचं असेल तेव्हा. बोला ना. आता नाही बोलणार का? नंतर. नंतर. तुला चला देऊ मग का आता भेळ? 8 वाजले. ते बघा काय? 8 वाजत आले अजून माझा स्वयंपाकाचा पत्ता नाही. तुला द्यायची का भेळ? मला नको भेळ. बघ चव. नको. मला ऍसिडिटी होती, जळजळ होती मला. यश गेला. मी डाएट करते सध्या. यश गेला. गेला. चल लवकर स्वयंपाकाला. तर गाईस बघा अजून स्वयंपाक करायचा मला. 8 वाजलेत. भाकरी करायची का? काय माहिती, पोळ्या बघू ना किती आहेत. तर आता सासूबाई चालल्यात चिवसाठी घेऊन. लाईट लावा की, एक लाईट लावा.
हे बघा इथं अभ्यास पण चाललाय, भेळ पण खायचं चाललंय. हे बघा अभ्यास करता करता लय भूक लागते. हा एनर्जी पाहिजे ना. एनर्जी पाहिजे का? स्टॅमिना. कॉफी पित जा, कॉफी ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफीने एनर्जी येईल तुम्हाला. हे बघा आता कुठं चालले घेऊन दुकानात. आमच्या दुकानातली गिराईक. हाय गाईस, आता 8 वाजलेत तरी पण माझा स्वयंपाक नाही अजून. आणि यशची जेवायची घाई चालली. भूक लागली आत्तापासूनच त्याचं चालू झालंय. आणि स्वयंपाकाला भाजीला काही नव्हतं म्हणून त्याला म्हटलं बाहेरून काहीतरी आणूयात, पण तो म्हणला नाही घरामध्येच बटाट्याची भाजी बनव. बटाट्याची भाजी त्याची फेवरेट आहे. तर सारखं तो तेच सांगतो मला बटाटा फ्राय करून दे, बटाटा चिप्स करून दे, त्याचं हेच असतं. आता त्याच्यासाठी मला जेवण बनवायचं आहे. त्याच्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी. माझ्यासाठी तर माझी वहिनी त्यांच्या घरनं बिर्याणी पाठवणार आहे, ते यश पण खाईल. आता आम्हाला थोडंफारच काहीतरी लाईट बनवायचं आहे, म्हणून मी इतकं काय आज इंटरेस्ट घेतलेला नाही आहे स्वयंपाकामध्ये. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कॉमेंट करून सांगा. अजून मला इतकं काही जास्त व्लॉगिंग येत नाही, तरी पण तुम्हाला माझी व्लॉगिंग कशी वाटती, माझे व्हिडिओज कसे वाटतात. आत्ता ह्या सगळ्यात मी नवीनच आहे, त्याच्यामुळे मला इतकं काही असं जमतही नाही. काय भेळ खाणार आहेत काय तुम्ही पण? मग काय आता भूक लागली का जेवण नाही करणार आहे? अजून स्वयंपाकाला लागली नाही, मला खावं जरा भेळ. अहो जेवण मग कधी करणार? कर स्वयंपाक झाल्यावर कर. भूक लागली. भूक लागली? मला तर नाही लागली. आपण सोबतच जेवलोय, मला अजून नाही लागली. काय बोला की असं नका. काय चांगली नाही झाली? खाते कशाला मग काय तर आताशी मूर्त लागल्या खाली. थोडस राहू दे आम्हाला पण. जा आता. थोडी राहू दे मला. तर हे बघा माझा व्हिडिओ घ्या घेतलंय. हे करताना. घेते बाई हे तुझ्या. बघा कांद्याची मी पेस्ट केली बारीक, ते टाकते. त्याच्यानंतर टोमॅटो टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट आणायची दुकानातून. हे झालं तुमचं, आम्ही काय खायचं? आमच्यासाठी काय? तुमच्यासाठी आहे ना वरण भात आहे. अजून काय भाजी? ते दुपारचं काय शेपूची भाजी केली नाही. गरगटा? हो गरगटा आहे. हे यशसाठी आणि माझ्यासाठी आहे. अच्छा. हा मग काय. अरे चहा गॅस गॅस बंद आहे. अरे देवा. मग आज काय चिकन बनवते काय? हा चिकन बनवते. मग कवर रोज बाहेरचं आणून सारखंच खाणार. यशला पण आवडतं चिकन, नॉनव्हेज मलाही आवडतं. मग सारखंच काय बाहेरनं आणून खाण्यापेक्षा त्याच्यापेक्षा विचार केला की घरातच बनवत जाऊ. मग मी माझं घरातच बनवते. लोकांचा असा विचार जर करत राहिले की लोक मला नावं ठेवतायत, मी नॉनव्हेज बनवते हे ते, तर लोक तर काय नावच ठेवायचे कामं करतात. आतापर्यंत त्यांनी मला फक्त नावच ठेवलेले आहेत. लोकांनी लग्न झाल्यापासून ते नावच ठेवतायत. लग्नाच्या टायमाला पण त्यांनी नावच ठेवले, अजूनही ते नावच ठेवतायत. त्याच्यामुळे मी काही त्यांचा जास्त विचार करत नाही लोकांचा. आता जे आम्हाला आवडतं ते तर खाणारच, बाहेरून कवर आणणार ना. आणि राहिला विषय नॉनव्हेज घरामध्ये बनवण्याचा, तर मी किचन वट्टा वगैरे सगळं धुवून बिवून भांडे बिंडे सगळे स्वच्छ चकाचक करून ठेवत असते. हसताय कशाला? हसत नाहीये. आणि नॉनव्हेज फक्त मी यश आम्ही खातो. मला जेव्हा बनवायचं असेल तेव्हा मी घरामध्ये आता बनवते. सारखं बाहेर आणणं हे परवडत नाही ना. परवडायचं पण लांबच राहिलं, पण ते सारखं बाहेरचं नाही ना खाऊ वाटत. आणि मम्मी कवर पाठवणार? मम्मी सारखंच पाठवती, रोजच पाठवती. यशलाही आवडतं, मलाही आवडतं. खावा थोडे दिवस खावा, परत श्रावण चालू झालं की बंद. नाही आम्ही नाही श्रावण वगैरे पाळत. आम्ही पाळतो. यश म्हणत होता श्रावण पाळायचं म्हणून. आम्ही पाळतो ना. तुम्ही पाळता म्हणजे तुम्ही खातच नाही? नाही खातच नाही, पण घरात पण नाही करायचं, बाहेर. बर. शिवत होती ना. हो आता गणपती पण बसणार. गणपती आहे, महालक्ष्मी आहे, आता सणच चालू झाले. मग काय तर नवीन केलं मी. घरात नाही बनवलं, आता बनवते. कट.
तर आता आपली चिकनची भाजी रेडी होतीये, तुम्ही बघू शकता गॅसवर ठेवली आहे मी. तर तोपर्यंत आपण गप्पा मारूयात. काय गप्पा मारणार? यशला म्हणते ये व्हिडिओ काढण्यासाठी, तर तो तर काही येतच नाही व्हिडिओ काढायला. तो म्हणतो तुझं तू कर. म्हणजे येणार आहे तो व्हिडिओमध्ये, ब्लॉगिंगमध्ये, पण आत्ता सध्या जर तो दुकानामध्ये गिराईक चालू आहेत, मग त्यांचं चाललंय आणि चिवचा अभ्यास चालू आहे, त्याच्यामुळं आज कोणी व्हिडिओ काढायला नाही आहे माझे. मम्मी या ना. त्याला मी आता मम्मीला बोलवते माझे व्हिडिओ काढण्यासाठी. काय आलं? या ना. काय झालं? कोण आलं? कसला? हो या ना. आता तुम्ही करा व्हिडिओ. ट्रायपॉड घेऊ का? बोला की काहीतरी. मी नाही बोलते. माझा मसाला जळून जाईल. माझं दाखवा, रेसिपी दाखवा. बंद करा व्हिडिओ. मसाला माझा जळून जाईल गप्पांच्या नादात. त्याला बोलवा ना यशला. त्याला म्हणते व्हिडिओ काढत नाहीये. हा काय करतोय तू दुकानामध्ये? दुकानात आहे ना यश. त्याला सांगते, म्हणते व्हिडिओ काढत नाहीये, नाटक करतोय. यश त्याला काढायचं नाहीये का व्हिडिओ? कसला तरी वापर. दुपारी पण भातामध्ये तेल कमी झालं होतं. जास्त झालं होतं. कमी जास्त तेलाला हात जरा आवर. तुझ्याकडनं लय तेल पडत. हा ना, लय तेल पडायला लागले. आत्ताच पडायला लागले. कशाने पडते का नाही. तर आता डबा आणला होता. काय 1 महिना झाला फक्त डबा आणून. तर आता आपण टाकत आहोत अद्रक लसूणची पेस्ट. मी दिसते का? दाखवा. दिसते. आले 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 आले. अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. आता ती पण छान फ्राय करून घेऊयात तेल सुटेपर्यंत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना पाठवा. व्हायरल करून टाका मला. अजून काय बोलतात? अजून काय बोलू सांगा. पटकन स्वयंपाक करू का? इतकी भूक लागली का तुम्हाला? नाही भूक नाही. आता भेळ खाल्ली म्हणलं कशाची भूक. मग झालं आता भेळवरच का? का भेळवरच. टोमॅटोची पेस्ट टाकते मी. आज मी पहिल्यांदा असं ट्राय करते चिकन बनवायचं. दर टाइम मी कटच करून घेत असते. टोमॅटो कांदा कट करते बारीक, पण आज म्हटलं जरा प्युअरी करून बघावी कसं होतं. म्हणजे आज मी नवीन स्टाईलने चिकन बनवते. पहिल्यांदा बनवते. असं माझ्या उल्हासनगरला मामी लोक बनवतात. त्या हा मोठं झाले ना. काय म्हणले? मोठं झालंय ना. कट करू का? टाकू नको. अरे नको. कांदा टाकलाय ऑलरेडी. सगळं टाकलेलं आहे. काहीच टाकायचं नाही. हलवायचं असेल तर हलवू शकतो. मग काय आम्ही ब्लॉग काढतोय. अरे बोल ना काहीतरी. काय सांगितलं तसंच भाजी करा. कशी? ती काय तू सांग. दिली तशी. तू काय रेसिपी वगैरे दिलेली काय नाही. टाकलंय आता? कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट. तू काय दिलेली नाही रेसिपी. मी माझ्या चिकन मनाने त्याच्यात टाक, हे बनवते. सगळे मसाले टाक. बाकी तुम्ही आल्यावर परत आल्यावर सांगा. शट अप. माझ्याकडनं गॅसच सारखं बनतो. शिकतो यार. नवीन आहे ना, शिकणंच कळत नाही. झाली का भाजी? नाही अजून. नाही ना बनती. थोड्या वेळ बंदच राहू दे. दुसऱ्या गॅसवर बनते भाजी. दाखवा भाजी. तर आपली भाजी तयार आहे. म्हणजे अजून कुकरला शिट्ट्या लावायच्यात मला. तर आता वाजलेत 8:30 वाजलेत वाटतं. हा पोळी वगैरे सगळं आहे. फक्त भाजीच करायची होती मला. आणि भाजीचाच लय मोठा प्रश्न पडला होता की काय बनवायचा. आणि आज संडे पण होता. आणि माझी वहिनी बिर्याणी पण पाठवणार आहे. तर माझ्यासाठी तर आहे. पण यशला भाजी पोळी त्याला जास्त आवडती. तो भातामध्ये इतका काही जास्त इंटरेस्टेड नाहीये. म्हणजे आवडतो पण असं जास्त काही त्याला लवकर
लवकर आवर ग भाजीचं, अजून भांडे घासायचे आहेत. मावशी नाही आपली, गावाला गेली. लवकर जेवण झाले की मग लवकर भांडे घासून कडवट्टा बिट्टा धुवून मग बसता येतं बाहेर. मीठ आहे. आता भेटूयात आपण जेवण करताना. बाय गाईज. तर मी आता कुकरला शिट्ट्या होण्यासाठी चिकन लावलेलं आहे. तर हे बघा गाईज, तर खूप जोरदार अभ्यास चालू आहे इकडं. जेवायचं नाहीये का? का चला जेवायला. काय खाल्ली? भेळ खाल्ली. भेळ खाऊ म्हणून म्हणत होते भेळ खाऊ नका. मग आता कसं तरी वाटतंय. काय कसं तरी वाटतंय? भेळ खाल्ल्यावर कसं तरी वाटतं. हा का? तब्येत आणि तुमच्या कुकीची तब्येत बरी आहे का आता? हे बघा गाईज, तर आमच्या कुकीच्या पायाला असं काहीतरी इन्फेक्शन झालं आहे. माझा नवला आलाय का? येऊ द्या. तुमच्या हबी, माझा हबी हबी आणि तुमचा भाऊ. हा, तर मला कुकीबद्दल सांगायचं होतं. कुकीचा आता मी उद्या परवा व्लॉग टाकणार आहे, तिचा फुल व्लॉग. तर तिच्या पायाला नख काढलं होतं तिचं, तर तिला इन्फेक्शन झालं होतं तिच्या पायाला. तर आता ते बरं होता इथपर्यंत आलं आहे. आणि हे जे ग्रे कलरचं दिसतंय तो तिचा स्प्रे आहे पायाचा, तर तो स्प्रे तिला मारला आहे, त्याच्यामुळे ते तसं दिसतंय. तर आता कुकीचं तर जेवण झालं आहे. हे बघा, कुकीने पण जेवण वगैरे केलंय. मस्त चिकन भात तिने पण खाल्ला आहे. तर आता आमचं जेवण व्हायचंय. तर ह्या मॅडम अभ्यास करत बसल्यात. चला ना पटकन, 8:45 झालेत. यश दादा सोबत बसणार का जेवायला? हा का? ओके, बाय. थोड्या वेळात भेटूयात. इकडं मश्करी चालू आहे बघा. हे असलं काय पण करतात दोघं माहिले का? बंद कर. का? बंद कर जरा, मस्ती जरवायची मला. कोणाची मस्ती जिरवायची? ए, त्याला नाहीये ब्लॉगिंगची सवय, त्याच्यामुळे नाही काढत आहे आता सध्या तो. पण मी त्याला लावणार आहे लवकरच सवय. जसं मी त्याला माझ्या सगळ्या सवयी लावल्यात, तसं मी त्याला ब्लॉगिंगची पण सवय लावणार आहे. आणि लवकरच गाईज माझा नवरा तुम्हाला ब्लॉगिंग करताना दिसणार आहे. तसा तो करतोच, तो कुठल्या गोष्टीला लाजत नाहीच. तुम्ही इकडं बघा, मी बोलते काहीतरी. नाही, मी तुमच्याशी बोलते, कारण की मला फ्रंट कॅमेरा म्हणजे असं करताच येत नाहीये, त्याच्यामुळं मी असं बोलण्याद्वारे सांगत आहे. यस. चला मग तुम्ही पण जेवायला. आता मी ताट वगैरे तयार करते, मग भेटूया जरा वेळाने. कोण कुकी? चले. तर मी ह्यांना व्हिडिओ काढायला सांगितलं होता माझा, तर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर एकदम झूम केलंय. आता तुमचं तोंड दाखवा लवकर. का आता काय होतंय? अभ्यास करू दे. नाही, मग मी व्हिडिओ काढायला सांगितलं होता, असा व्हिडिओ का काढला? हा, मम्मी अभ्यास करून देत नाही मला. आधी इथलं बघ, आधी घरातलं. म्हणजे घरातलं नाही तर बाहेरचं आहे का? हे बघा, जेवण बनायचं आता. माझ्या वहिनींकडनं डब्बा घेऊन आलाय, त्याला जेवण वाढलंय मी. ते डब्बा खोलून दाखवा ना. हा, सोयाबीन आहे. मला तर दाखव ना. चिकन आहे, चिकन. जसं काय नाही माहिती असल्यासारखंच करायला लागलं. बघा की काय सोयाबीन आहे का? तुमचं ताट बघू. काय खाताय तुम्ही? दाखवा. गरगटा, हा शेपू चुका, पनीरची भाजी, हा. भेळ, मसाला भात, पोळी, भजे, पाव. हे बघा गाईज, तर माझ्या सासू नॉनव्हेज खात नाही. आणि आज दुपारी चिकू आला होता घरी, तर तो माझा गाऊन घेऊन गेला घरी पिशवीत घालून. का म्हणे माझ्या मम्मीचा गाऊन आहे हा, तर तो घरी घेऊन गेलता. बघू
तुमचं काय नाही. हे बघा माझ्या कोशिंबीर. वहिनींनी कोशिंबीर पाठवली. अजून काय पाठवलंय? बिर्याणी पाठवली का? हे घे ना एक वर्ण व्हिडिओ. अरे हे बघा छान बिर्याणी पाठवली. मी आणि यश बिर्याणी खाणार आहे. चला बिर्याणी भाजी कशी झाली? मस्त. मला विचार ना. तू खाल्लीच नाहीये. तेच म्हणलं मग ते लक्ष जाईल तेवढंच म्हणलं. तेवढंच लक्ष जाईल ना माझ्याकडे म्हणून म्हणलं कशी झाली मला पण विचार. कशी आहे? तुम्हीच केलेली भाजी. छान आहे. यशला विचारा कशी आहे. मस्त. नक्की का? खरंच का? नक्की आवडली ना? तो तुमच्या समोर थोडी दुसरं काय बोलू शकतो, त्या बिचाऱ्याला हाच बोलावा लागला. खरं का? मग आता काय करणार दुसरा पर्याय आहे का? धाकच तेवढा आहे. पर्याय आहे का म्हणजे? हाय गाईज, तर माझं आता जेवण करून झालेलं आहे आणि मी चालले आहे बाहेर. आता मी जेवण झालं की रोज राऊंड मारत असते, 2-3 राऊंड मारते. म्हणजे अर्धा तास तर मी कंपल्सरी राऊंड मारत असते आणि फोनवर बोलते माझ्या मम्मीसोबत अर्धा तास. म्हणजे मम्मीसोबत बोलते किंवा मैत्रिणींना कॉल लावते जेवण झालं की रोज. आणि आम्ही आमच्या बाहेर ओट्यावर बसतो, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज. आणि हे बघा यश दुकानामध्ये गिराईक देत आहेत. 22, 10, हे बघा हिशोब चाललाय. भाजी नाही या भाजी नाही करू शकता. तर माझं जेवण झालेलं आहे आणि मी दुकानामध्ये आले आमचे व्हिडिओ बघते का ग तू? आणि यशचं चाललंय गिराईक द्यायचं होय. काम. इंस्टाग्राम वर नाही बघत. इंस्टाग्राम नाही वापरत का तू? उचलून बाहेर फेकल. तुझं वजन पण नाही का हे बघा आमच्या सासूची मैत्रीण म्हणजे आमची भाडेकरी आहेत. बघा गाईस, आम्ही जेवण करून रोज रात्री असं बसत असतो घराबाहेर आम्ही सर्वजण. यश पण बसतात. आता ते बाहेर गेलेत काही सामान आणण्यासाठी. तर आम्ही असं रोज असं, इथं आमचा ओटा आहे तर आम्ही सगळेजण ओट्यावर बसतो. चिल्ली गँग चिल्ली गँग. हे बघा चिल्लर गँग आमच्या घरासमोरची लय त्रास देतात. बघू शकता तुम्ही. तर आता माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे गाईस. तर आजच्या पुरतं इतकंच. आता पुन्हा भेटूयात एका नवीन टॉपिक सोबत. तर आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या अकाउंटला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आणि कॉमेंट करून मला नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा झाला ते. बाय. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आमच्या चॅनलचं नाव